गेले 2 दिवस एक धक्कादायक बाब महाराष्ट्रात चर्चेला होती. ती म्हणजे अक्षय शिंदे, ज्याचा एन्काउंटर पोलिसांनी खून म्हणून घोषित केलाय. ही हत्या आहे असं न्यायालयाचं म्हणणं आहे. असं असताना त्याचे आई वडील कोर्टात जातात आणि सांगतात की आम्हाला आज खटला नाही चालवायचा आहे. ते का सांगतात हे न समजण्या इतका महाराष्ट्र दुधखुळा नाही. प्रचंड राजकीय दबाव, प्रचंड पोलिसी दबाव आणि प्रचंड सामाजिक दबाव. समाजातले मोठे मोठे नेतेही त्यांना सांगतात खटला परत घ्या. कशासाठी? ज्या आईने टाहो फोडला होता की माझा मुलगा हे करूच शकत नाही, जिचे नातेवाईक म्हणतात की रिव्हॉल्वर तर सोडा, तो फटाकाही वाजवू शकत नाही, अशी सगळी पार्श्वभूमी असताना त्याची हत्या होते. होय, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं ही हत्या आहे. कधी माझ्या मतदारसंघात घडलं. त्या गोळ्यांचा आवाज ऐकणारी माणसं माझ्याकडे आहेत. जे जिथे घडलं ती 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 उभी असलेला चहावाला माझ्याकडे आहे. आणि हे कोर्टात जाऊन बिचारा आई वडिला, आईचा काही दोष नाही. प्रचंड मानसिक दबावाखाली असलेल्या शिंदे कुटुंबियांनी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण असा एखादा खून केवळ तक्रार करणाऱ्याला वाटलं की नाही आता आपण माघार घेऊ म्हणून खून काय गायब होतो? हे कोणी डोकं दिलं यांना? हे जे करणारे आहेत त्यांना कोणी डोकं दिलं की तुम्ही हे करा म्हणजे तुमचा खून जाईल, निघून जाईल? मला नाही वाटत कोर्ट तुम्हाला माफ करेल. आणि एकदा तो खून आहे, ती हत्या आहे, ते एन्काउंटर नाही, हे कोर्टाने सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी हा खून तुम्ही दाबू शकत नाही. आणि ह्याचं प्रायश्चित्त, ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. ज्या कोणी 150 इन्स्पेक्टरने घडवून आणलंय ना, त्याच्या अंगातली सगळी मगरुरी कायदा उतरवेल. आणि त्यातल्या त्यात हे जे घाणेरडे प्रकार तुम्ही केलेत, आईवडिलांवरती प्रेशर आणणं, आईवडिलांना घाबरवणं, आईवडिलांवरती पोलिसांचा दबाव आणणं, हे तर नीच कृत्य आहे. एखाद्या आईला स्वतःच्या पोटचा गोळ्या गेल्यानंतर काय दुःख होत असेल जिवंतपणे, याचा कधीतरी विचार करा. माणुसकीच्या दृष्टीने तुम्हालाही आई होती, आज तुम्हालाही पोरगा आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे दाखवण्यापुरतं जरी किती हे असलं तरी ह्याच्यातले जे पैलू आहेत आणि ह्यांना जे वाटत होतं कोर्टात गेल्यानंतर केस परत येईल, केस परत येणार नाही. माझी खात्री आहे मुंबई उच्च न्यायालयाची जी काही परंपरा आहे आणि खास करून अक्षय शिंदे ही केस, ही तक्रारकर्त्यांपेक्षा न्यायाधीश हिज लॉर्डशिप पृथ्वीराज चव्हाण आणि हिज लॉर्डशिप हर लॉर्डशिप रेवती ढेरे मॅडम यांनी खूप गांभीर्याने घेतलं आहे. दारूचा गोळी मारल्यानंतर त्याच्या भोवतीची दारू असते, गन पावडर, ती कुठे होती, ती किती दुरावरनं कुठे असते, त्याचे जे बॅलिस्टिक फॉर्म आहेत, त्याचे जे लॉ आहेत, ते संपूर्ण लॉ त्यांनी करायला सांगितलं. आणि सगळ्याचे पेपर्स आहेत, नोंदी आहेत. त्याच्यामुळे हा खटला परत येऊच शकत नाही. हा खटला परत येऊच शकत नाही. मी न्यायव्यवस्थेमधले हे 2 जण जे आहेत, हिज लॉर्डशिप पृथ्वीराज चव्हाण आणि हर लॉर्डशिप रेवती ढेरे, यांचे मनापासून आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये कायदा पायदळी तुडवण्याचा जो का प्रकार या माध्यमातून झालेला दिसतोय त्याला आपण व्यवस्थित चपराक लावली आहे. आणि चपराक लावा. जे गुन्हेगार आहेत, जे जीव घेतात, त्यांना शासन झालंच पाहिजे. माझा साधा प्रश्न आहे, अक्षय शिंदे हा लैंगिक शोषणामध्ये बळी ठरवलात, गुन्हेगार ठरवलात, CCTV फुटेज कुठे गेला? CCTV कॅमेरा कुठे गेला? ह्याच्याबद्दल कोणीच चर्चा करायला तयार नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं.